तुमच्यासारखे देवदुर्लभ नेते आहेत, देवदुर्लभ कार्यकर्ते म्हटले. भारतीय जनता पक्षाचं कमळ आहे. कमळावर लक्ष्मी येतं विकासाची. कमळावर काय येतं? दीपावलीला आपण लक्ष्मीपूजन करतो ना. काय येतं? लक्ष्मी. लक्ष्मी पुढे येतात. लक्ष्मी पुढे येतं. सांगा ना भाऊ, विकासाची लक्ष्मी पुढे येणार आहे. तुतारीवर कोणती काळजी तुतारी आमच्या तुतारी समजत नाही लोकांना. मोदींनी सांगितलं लोकसभेची निवडणूक बुथवर लढायची. चेतन केदार, धैर्यशील पाटीलजी, माझी विनंती आहे, आजपासून मला लोकसभेची निवडणूक काल मोदीजींनी म्हटलं एकही घर या लोकसभा मतदारसंघात असं नको ज्यांच्या घरावर मोदीजींचं स्टिकर लागलं नाही. एकही घर होतं. माझा दावा आहे, जेवढा घरात तुम्ही स्टिकर लावून मोदीजींचा नमस्कार सांगा. मी मोदीजी करता मत मागायला आलो आहे. रणजित नाईक निंबाळकरला दिलेलं मत मोदीजींचं मत आहे आणि तुतारीला दिलेलं मत राहुल गांधीचं. तुतारीला दिलेलं मत कोणाचं? ही निवडणूक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदची नाही आहे, पटण नगरपालिकेची नाही आहे. ही निवडणूक या देशाचा पंतप्रधान कोण असावा याची निवडणूक. आणि बंधू भगिनींनो, आपल्यामध्ये एवढी धमक तयार करून दिली प्रधानमंत्री मोदीजीने. कोणाच्याही घरी गेलो, मोदीजींचा नमस्कार सांगितला, मोदीजींचं निमंत्रण सांगितलं, तुम्हाला वापस पाठवायचं का लोक? तुम्हाला लोक वापस पाठवायचं का? काय म्हणतात लोक? बसा, चहा द्या, पाणी द्या. मग तुम्हाला मला आता रात्री बसून खासदार साहेब रात्री बसून मला, मी कशासाठी आलो? भाषण द्यायला. आज रात्री मला माळ्याच्या प्रत्येक बुथवर मोदीजींचा नमस्कार पोहोचवण्याकरता काय योजना तयार केली. कार्यकर्ते म्हटले जनतेमध्ये त्या भाषण वापर कार्यकर्त्यासमोर योजना तयार, नियोजन करून निवडणूक. दोनच नियोजन आहे. मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचवणे, मोदीजींचं विकसित भारत. मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. नारी शक्तीला वंदन मोदीजींनी केलं आहे. विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे. आणि मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेताना का प्रत्येकाला एक काम सांगितलं मोदीजींनी. काल तर मोदीजींचा समारोप बघा काय भाषणाचा. मोदीजींनी एक काम मला सांगितलं, मेरा एक काम करोगे, मेरा एक काम करोगे, 1.5 लाख रुपये हाथ में. बताइए मोदी जी क्या काम कर रहा है. 1.5 लाख लोकांना सांगितलं, मेरा नमस्कार घर घर पहुंचाइए, मेरी बात घर घर पहुंचाइए. नमस्कार मोदी जनता. अब तुम्ही सांगा वरच्या निकालचे. मागच्या वेळी मी आलो होतो सुपर वॉरियरच्या बैठकीला. जे सुपर वॉरियर 3 बूथवर 51% मतं नाही घेला त्याला मागे सांगितलं 51% मताची लढाई लढायची आहे. सुपर वॉरियरला 3 बूथ दिले, 2 बूथ दिले. चेतन सिंगजी, मला त्या सुपर वॉरियरला विनंती करायची आहे, मी आलोय पुन्हा एकदा याच्याकरता प्रत्येक बूथवर 51% मताचं राजकारण त्या सुपर वॉरियरने करायचं. आणि मला विश्वास आहे, कालचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. रणजित सिंगजी, मला फक्त लीड दिलाय. मोदीजींना गॅरंटी आहे तुमच्यावर. मोदीजींना गॅरंटी आहे, मला गॅरंटी आहे, देवेंद्रला गॅरंटी आहे, सर्व नेत्याला गॅरंटी आहे की या ठिकाणची बसलेली टीव्ही प्रचंड मेहनती आहे, मजबूत आहे. ज्या पद्धतीने पक्षप्रवेश झाले त्या पद्धतीने पक्षप्रवेश होणार आहे. मला दावा आहे, जसं जसं मोदीजींचं वादळ माळ्याकडे येईल, फलटणकडे येईल, हे तुतारीमधले सारे जेवढे आहेत तेवढे हा कमळाचा दुपट्टा मागतील आणि या कमळाच्या दुपट्ट्यावर त्या ठिकाणी म्हणजे एवढे दुपट्टे लागणार आहे की रणजित निंबाळकर दुपट्टे तुम्हाला 50,000 दुपट्टे छापून ठेवावे लागले. मोदींचं वादळ सुरू झालं आहे. परवा चंद्रपूरला होतं, काल नागपुरात झालं, आता अमरावतीला येणार आहे, मग अकोल्याला येणार आहे, मग बुलढाण्याला येणार आहे, करत माळ्याला येणार. मोदींचे मात्र येणार आहे माळ्याला.
मोदींनी, कारण मलाही माहिती आहे मोदीजींचं प्रेम ते नेहमी विचारतात रणजित निंबाळकरची का नाव आहे ना भाई. आता मी सभेची यादी पाठवली, त्या सभेची यादी विचारणार कुठचं नाव आहे का नाही, रणजित निंबाळकर का कारण विचारलं मला. मग विचार करा, मोदीजींचं वादळ जेव्हा फलटणमध्ये येईल, माढ्यामध्ये येईल, माळशिरसमध्ये येईल, कोणतं गाव आहे कोणतं गाव, अरे करमाळ्यात येईल, वेळापूरला येईल, कुठं, आणि इतकी तुफान राहणार आहे, इतकी सुनामी राहणार आहे. ज्यांनी भारतीय जनता पार्टी सोबत जो बेईमानी करेल त्या वादळामध्ये साथ झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्हाला काय करत आहे, तुम्हाला काय करत आहे, मोदीच्या वादळ येताना तुम्ही काय करणार आहे, काय मला रजिस्टर पाहिजे तुमच्या वेळी, वरचे नेते सर्व तुम्ही उभं राहा. आता मुंबईत दिवसाचं नाही मला पार्टी करायला, किमान 1,000 घरी जायचे, 1,000 व्यासपीठावरचे नेते 1,000 घरी जाते, सर्व नेते जयकुमार मुंबई माझ्या घरी सर्व 1,000 घरी, वरचे आणि खालचे 1,000 घरी, वरचे गेले तर खालचे तर मुला पटकन बोला जाणार नाही की तुम्ही आम्ही बोला तर कशा करता आलोय. आता मी इथं सांगतो आवाज आहे पण तुम्ही इथं बसले, तर तुमची गॅरंटी पाहिजे आम्हाला, मी गॅरंटी घ्यायला 1,000 घरी जाल का, कोण कोण नाही त्यांना हात बंद करा. मोदीजींचा नमस्कार घरोघरी पोहोचला. आम्ही दाव्याने सांगतो रणजित निंबाळकर इतक्या मतात निवडणार आहे, इतक्या बटणं जमणार आहे, इतक्या बटणं जमणार आहे, इतक्या बटणं जमणार आहे. लोक तर बटणं दाबतील, पण तुमची बटन एवढा जोरान दाबा कार्यकर्त्यांची, जनता तर दाबेल, तुमची बटन जोरान दाबली पाहिजे, पण मशीन नको थोडा. रणजित निंबाळकर नुकसान 2 घंटे मशीन बंद राहील नवीन आलं, इतक्या जोराने दाबा की भारतीय जनता पार्टी सोबत बेईमानी करणाऱ्या लोकांना 440 व्होल्टचा करंट आला पाहिजे. किती व्होल्टचा, किती व्होल्टचा, 440 व्होल्टचा करंट लागल्यावर काय होतं, काय होतं, काय होतं, काय होतं, तुतारी राकेश सहित आणि हे राग सिंबाची नदी होते. 4 जूनला जेव्हा निकाल लागेल तेव्हा एक तुतारीची राग या कुठल्या तरी नदीत जाऊन त्यांचं काय करता तुम्ही तुमच्याकडे विसर्जन. 8 बंधू तो दिवस जेव्हा 4 जून नंतर निकाल येतील, 400 पार होऊन जाईल, 5 किंवा 6 किंवा 7 तारखेला